हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचा उपसंहार करतात, समारोप करतात. भगवान जे अर्जुनाला बोलले तो विचार इथं सांगितला. भगवान बोलले एवढं न बोलता ज्ञानेश्वर महाराजांनी 3 विशेषणं दिली आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय बोललं गेलं ह्याच्यापेक्षा कोण बोलतं याला अधिक महत्व येतं. काही वेळेला कोण बोललं याला महत्व न देता काय बोललं गेलं याला महत्व आहे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मुलांनी बोललेलं सुभाषित असेल, चांगलं वचन असेल तर तेही ग्राह्य आहे. तिथं लहान का मोठं हे बघून आहे. कोण काय बोलतं, कोण बोलतं नाही, काय बोलतं याला काही वेळेला महत्व येतं. आणि काही वेळेला कोण बोलतं याच्यावरून त्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे ठरतं. तत्वज्ञान सांगणारे जगतामध्ये कमी नाहीत. ओव्यांची रचना करणारे जगात कमी नाहीत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हटलं की त्याला मूल्य येतं. अभंग छंद या जगतामध्ये कमी प्रसिद्ध नाही, पण तुकाराम महाराजांचा म्हटलं की त्याला मूल्य येतं. तुका म्हणे हा शिक्का बसल्याशिवाय त्याला महत्व नाही. मग त्याच्यामध्ये शिव्या दिल्या तरी चालतात, पण त्याला तुका म्हणे पाहिजे. जगतामध्ये शिवी देणं हा चांगला प्रकार नाही, गोष्ट खरी, परंतु तुकाराम महाराज देतात म्हटलं की ते चांगलं आहे. कोण बोलतं याला मूल्य आहे. काय बोललं गेलं अरे ते सोडून द्या. आईवरून दिली का, अधिकारावरून दिली का, अजून कशावरून शिवी दिली, महत्व नाही त्याला. तुकाराम महाराज देतात ना म्हणून मूल्यवान आहे. शिव्या देणारे जगात कमी आहेत काय. पण ज्यांची शिवी सुद्धा अभंग व्हावा इतकं महत्व. कारण का तुकाराम महाराज बोलतात, दुसरं काही कारण नाही. तसं कोण बोललं, भगवान बोलले. भगवान बोलले नाही, सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे असे भगवान बोलले. विशेषण दिले. काल बोललो आपण. सर्व रूप रूपसे याचा विचार काय करायचा या संबंधामध्ये थोडा विचार आपला चालू आहे. आणि सर्व काय आहे, रूप हा शब्द, सर्व रूप हा जो शब्द आहे हा शब्द भगवद वाचक म्हणूनच वापरला. ज्ञानेश्वरीमध्ये 2दा येऊन गेला. मी दोन्ही प्रमाण देतो पण फार विस्तार त्याचा करत नाही. याच सगळ्या चिंतनाच्या आधी मध्ये ज्ञानोबारायांनी हे स्पष्ट, तैसे मजसी एकवटलिया मी सर्व रूप वाचून या, आन काही उरावया कारण असे. सर्व रूप, मी सर्व रूप. सर्वरूप म्हणजे परमात्मा. असा परमात्मा जो सर्वरूप आहे. सर्वरूप आहे म्हणजे व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे सर्वांतर्यामी आहे. सर्वांतर्यामी आहे म्हणजे निर्गुण आहे. असं जे निर्गुण तत्व, ते जे रूपस झालं ते बोलिले कृष्ण, श्रीकृष्ण. निर्गुण जे परब्रह्म, जे सगुण साकाराला आलं तेच भगवान श्रीकृष्ण. सर्व रूप रूपसे. सरळ अर्थ करा. सर्वरूप या पदाचा अर्थ करताना भगवान सर्वरूप मी आहे असं म्हणाले. मी म्हणजे कोण, सर्वांच्या ठिकाणी सर्वांतर्यामी निर्गुण. निर्गुण आहे तो मी. मला मग काही ते काय उन्हावर आण असे मग काही विचार करायचं कारण आहे. दुसरं कोण दिसेल जो माझ्याशी एकवटला. मी असा जो परमात्मा निर्गुण, तोच रूपवान झाला, रूपस झाला, तो परमात्मा बोलला. याच्यामधलं तात्पर्य वेगळं. आणखीन एक भूमिका आपण काल पाहिली होती. सर्व रूपानं रूपवान असणारे परमतत्व, असणारे भगवान.
सर्व रूपानं रूपवान. सर्व रूपानं म्हणजे या जगतामध्ये जेवढी केवढी रूप आहेत त्या सगळ्या रूपांमध्ये जे रूपवान. रूपवान याचा अर्थ आकाराला आलेलं. या जगतामध्ये जे जे काही आकाराला आलेलं आहे त्या सगळ्या आकारवानांमध्ये रूपवान जर कोण असेल तर तो परमात्मा, ते कृष्ण बोलले. आपण विचार करत होतो रूपवान या शब्दाचा सौंदर्य या अर्थाने विचार काल थोडा आपला चालू होता. कोण बोललं? सर्व रूप रूपसे बोलिले कृष्ण, श्रीकृष्णे. या म्हणजे परमात्म्याच्या रूप संपन्नतेचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी इथं केला. दोन अर्थानं, सर्व रूपानं रूपवान असणारे परमात्मा, आणि दुसरा विचार केला सर्व रूपांच्या योगानं रूप संपन्न झालेले भगवान. दुसराही अर्थ बोलायचा. याच्यामध्ये रूपाचा विचार करताना, सौंदर्याचा विचार करताना तीन अंगाने आपण विचार करत होतो. एक मानसशास्त्रीय अंगाने सौंदर्याचा विचार करा, एक ज्ञानशास्त्रीय अंगाने सौंदर्याचा विचार करा, आणि तिसरा भक्तिशास्त्राच्या अंगाने सौंदर्याचा विचार करा. सौंदर्य म्हणजे आहे काय? सुंदरता आहे काय? मानसशास्त्र म्हणतं सुंदरता ही वस्तूच्या ठिकाणी बघण्यापेक्षा सुद्धा सौंदर्याचं एक सरळ लक्षण आम्ही तुम्हाला सांगतो. काय लक्षण आहे सौंदर्याचं? किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. यदेव रोचते यस्मै, ज्या वेळेला जे मनाला आवडतं त्या वेळेला ते सुंदर वाटत असतं, आणि ज्या वेळेला जे मनाला आवडतं त्या वेळेला ते सुंदर वाटायचं असेल तर कोणत्या वेळेला काय आवडतं याचा विचार सामान्य अंगाने करू नये. कारण असं, लौकिकामध्ये जे सौंदर्य आम्ही पाहतो आणि ज्या सौंदर्याची अपेक्षा ठेवून त्या सौंदर्य प्राप्ती करता त्या सौंदर्याच्या मागे धावतो, ते सगळं सौंदर्य, जगतामध्ये उत्पन्न झालेलं सगळं सौंदर्य एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला भगवंताचं सौंदर्य ठेवलं तर दुसऱ्या पारड्यातलं सौंदर्य भगवंताच्या अंश मात्राला सुद्धा पुरत नाही. इतके भगवान सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, त्यांच्या अंशाला सुद्धा पुरत नाही. ते सगळं भगवंताच्या छायेसारखं आहे असं काल आपण बोललो होतो. छायेच्या मागे, सावलीच्या मागे धावणारा मनुष्य सावली तर पकडू शकत नाही पण सूर्याला विन्मुख होतो. तसं भगवंताचं सौंदर्य सोडून सृष्टी सौंदर्याकडे किंवा अन्य कार्य सौंदर्याकडे धावणारा, लौकिक सौंदर्याकडे धावणारा जो कोणी आहे तो त्या सौंदर्याचं सुख तर भोगू शकत नाही, पण भगवान विन्मुखतेमुळे त्याला प्राप्त होणारं दुःखच मोठं असतं. सावली तर मिळत नाही आणि सूर्याचा प्रकाशापासून तर तो विमुख होतो. त्या पद्धतीनं याला सौंदर्यातून काम पुरत नाही आणि परमात्मा मात्र दुरावतो. म्हणून काल आपण बोललो, ना राम ना काम, अशा विचित्र अवस्थेमध्ये तो जातो. म्हणून त्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? सावलीच्या मागे धावण्यापेक्षा सूर्यप्रकाशाकडे तोंड करा आणि चालायला लागा. सावली आपल्या मागोमाग येतेच, ती आपल्याला सोडून नाही जात. परमात्मा तत्वाकडे प्रवृत्त झालेले संत महात्मे का सुंदर? कर्तृत्वानं सुंदर, त्यांच्या रूपानं सुंदर, वस्तुनिष्ठ सौंदर्य, व्यक्तिनिष्ठ सौंदर्य, कोणत्याही अर्थाने आपण विचार करा त्यांचा. असं जे सौंदर्य त्यांच्या ठिकाणी का मागे धावत आलं? कारण ते स्वतः भगवंताकडे प्रवृत्त झाले म्हणून. दोन अंगाने काल आपण विचार करत होतो त्याचा. सौंदर्याचा दोन पद्धतीनं विचार केला गेला. एक व्यक्तिनिष्ठतेतून सौंदर्य आणि दुसरं वस्तुनिष्ठतेतून सौंदर्य, आणि एक रूपात्मक सौंदर्य आणि गुणात्मक सौंदर्य. दोन पद्धतीनं विचार केला. व्यक्तिनिष्ठ सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत आहे, आणि वस्तुनिष्ठ सौंदर्य हे त्या वस्तूमध्ये आहे. असा जर विचार केला तर त्या वस्तूच्या सौंदर्याने मोहित होऊन त्या वस्तूमध्ये जेवढा काळ आपलं चित्त अडकतं तेवढाच काळ ती वस्तू सुंदर दिसते. बघणारी व्यक्ती बदलली की व्यक्तिनिष्ठ सौंदर्य बदलून जातं. आपण काल बोललो, एखादं लहानसं अगदी सामान्य चित्र काढून एखादा मुलगा जर ते कुणालाही दाखवेल तर माणसं म्हणले चल बाजूला, कुठलं काय चित्र काढलंय. पण तेच चित्र घाणेरडच, वेडवाकडच, पण आपल्या आई वडिलांना दाखवलं तर आई वडील म्हणतात वा आमचा बाळ फार सुंदर चित्र काढतो. सुंदर काहीच नाही त्याच्यामध्ये. चित्रात सौंदर्य नाही आहे. सौंदर्य चित्रात नाहीये, सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे. आता गंमत याच्यात आहे, वस्तुनिष्ठ सौंदर्याचा विचार करताना अजून एक त्याच्यामध्ये विकल्प सौंदर्यशास्त्राने मांडला.
एखादी वस्तू कोणीही पाहिल तरी ती सुंदर वाटते. कोणीही पाहिल, कोणी मनुष्य जाऊ दे, एखाद्या वस्तूकडे बघेल, एखादं सुंदर चित्र काढलेलं असेल तर ते सुंदर वाटणं स्वाभाविक आहे. अगदी आपल्या देशातलं बोलायचं झालं सर्वांच्या माहितीचं तर कोणीही मनुष्य ताजमहलच्या समोर जाऊन उभं राहील तर वाह असं म्हणेल. पण कुठपर्यंत म्हणेल? कोणी येऊ दे त्याला चांगलं म्हणेल, गोष्ट खरी आहे. चांगलं म्हणेल त्याला, चांगलं वाटेल त्याला. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये ते अजूनच चांगलं दिसतं म्हणे. बायको बरोबर असली तर फारच चांगलं दिसतं म्हणे. असं बघणारे मला सांगून गेले. मी बघायला गेलो नव्हतो, बघणारे मला सांगून गेले. ते प्रेमाचं प्रतीक आहे, अमुक आहे, तमुक आहे. कोणी गेलं तरी तिथं सौंदर्य जाणवतं. ते कामच तसं केलेलं आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, सगळं जाणवतं. पण त्याच्याकडे दृष्टी ठेवल्यानंतर ते दृष्टीनं बघताना आपलं चित्त जेव्हा त्या वास्तूमध्ये जाऊन अडकतं आणि ती वास्तू आपल्याला चांगली वाटते तोपर्यंत ते सौंदर्य भावतं प्रत्येकाला. पण ज्या वेळेला त्याचा इतिहास काढला जातो आणि हे सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांचे हात तोडून टाकले असं सौंदर्य पुन्हा निर्माण करू नये म्हणून हे जेव्हा आपल्याला कळलं जातं, कळवलं जातं, सांगितलं जातं, त्यावेळेला मात्र आपलं चित्त त्या वास्तूमध्ये न अडकता त्या कामगारांच्या दयेने जर भरून जात असेल तर त्या सौंदर्याला यथार्थ सौंदर्य म्हणायला सौंदर्यशास्त्र तयार नाही. जेव्हा दुसरी वस्तू त्या वस्तूची जागा घेते, कारण म्हणून सौंदर्याचा विचार करताना दोन पद्धतीनं सौंदर्याचा विचार सौंदर्यशास्त्राने केला. एक मुख्य सौंदर्य आहे आणि दुसरं गौण सौंदर्य आहे. दोन पद्धतीनं विचार केला. मुख्य आणि गौण सौंदर्यामध्ये फरक काय केला? मुख्य सौंदर्य आणि गौण सौंदर्यामध्ये फरक एवढाच आहे की गौण सौंदर्यामध्ये आपलं चित्त थोडाच वेळ त्या वस्तूला आलंबन म्हणून समोर ठेवतं आणि त्या वस्तूपेक्षा अन्य चांगली वस्तू दिसली की त्या चित्ताचं जर आलंबन बदलत असेल तर ते गौण सौंदर्य मानलं पाहिजे. पण क्षणभर का होईना आपलं चित्त त्या वस्तूशी एकरूप झालं ना, त्यावेळेला ते आवडलं ना, म्हणून त्याला सुंदर म्हणा. आणि दुसरं मुख्य सौंदर्य ते सांगितलं की ज्या सौंदर्याकडे एकदा चित्त गेल्यानंतर ते परत येत नाही त्याला मुख्य सौंदर्य म्हणा. चित्त गेलं तिकडंच गेलं, परत आलंच नाही. परत घरची आठवण झाली नाही, परत अन्य कोणत्या सुंदर वस्तूची आठवण झाली नाही, अन्य काही बघावं वाटलं नाही. हा सगळा जर विचार केला तर मुख्य सौंदर्याचा विचार परमतत्वाशिवाय दुसरीकडे लावता येत नाही. आणि परमात्म्याने निर्माण केलेल्या या सौंदर्य संपन्न अशा जगताचा विचार केला तर तिथं गौण सौंदर्याचाच विचार लावावा लागतो. आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या सुरुवातीला अगदी एक फक्त तेवढंच बोलायचंय म्हणून बोलतो. या विश्वाची निर्मिती या परमात्म्याने केली, ब्रह्माकडून या विश्वाची निर्मिती झाली हे सांगताना विश्वासाठी वापरलेला एक शब्द आहे. हे विश्व भगवंताने तयार केलं. कसं केलं हे विश्व? कसं आहे? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य असा शब्द प्रयोग आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात केला. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. कसं आहे याचं रूप? सर्व रूप रूपसे याच्याकरता म्हणून बोलतो. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, या जगताची रचनाच भगवंतानी अशी केली की सामान्य मनुष्य मनाने सुद्धा त्याचं चिंतन करू शकत नाही. सामान्य माणसाच्या मनानं केलेल्या चिंतनाच्या पलीकडे जाऊन या विश्वाची निर्मिती भगवंतानी केली. किती सुंदर केली असेल. पण पुढच्याच सूत्राचं चिंतन करताना आचार्याने पाणिनीचं उदाहरण देऊन आपल्याला असं सांगितलंय की निर्माण केली गेलेली वस्तू ज्या निर्मात्याकडून निर्माण केली जाते त्या वस्तूपेक्षा निर्माण करणारा हा अधिक संपन्न असतो. सांगितलं दोन भूमिका आल्या दोन सूत्रामध्ये ब्रह्मसूत्र भाष्यात. एक भूमिका आचार्यांनी जगताच्या संबंधानं बोलताना सांगितली, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. आणि दुसरी भूमिका थोडंसं पुढे जाऊन आचार्याने शास्त्रयोनित्वात या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी पुढची भूमिका सांगितली की कोणतंही शास्त्र जे निर्माण केलं जातं तो कर्ता त्या शास्त्रापेक्षा अधिक संपन्न असतो. पाणिनीचं उदाहरण आचार्याने त्याच्याकरता दिलं. मला ती उदाहरणं आपल्याला सांगायची नाहीत. मला या दोन आचार्यांनीच एका मागोमाग एक मांडलेल्या दोन सूत्रांचा जो विचार आचार्यांनी केला त्याची थोडी संगती एकत्रित करून मला सर्व रूप रूपसेकडे लावायचे. दोन्ही विचार महत्वाचे आहेत.
एक विचाराचार्यांनी सांगितला, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. हे कुणी निर्माण केलं? भगवंतांनी निर्माण केलं, परब्रह्माने निर्माण केलं. मग निर्माण करणारा परमात्मा हे जग निर्माण करतो, आणि हे जग जर इतकं सुंदर आहे तर याच्यापेक्षा निर्माण करणारा परमात्मा हा अधिक सुंदर मानावा लागेल की नाही? म्हणून मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, सर्व रूप रूपसे तो परमात्मा. परमात्माच मुख्य सौंदर्याचा धनी आहे, परमात्माच मुख्य सौंदर्याचा अवलंबन आहे. बाकी जिथं जिथं आपल्याला सौंदर्य दिसतं, जिथं जिथं आपलं चित्त अडकतं, तिथं तिथं ते एकतर थोडा वेळ अडकतं, किंवा त्याच्यापेक्षा चांगला विषय सापडला तर त्या विषयाला सोडून अन्य विषयाकडे जातं, किंवा पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये ते परत येतं. पण परमात्म्याकडे एकदा चित्त गेलं ते तिथून हलत नाही महाराज. गेलं ते गेलं. एकदा भगवंताचं दर्शन झालं, आता परत येणं नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. दृष्टी माघारी न फिरे म्हणजे काय? दृष्टी म्हणजे काय? अर्थ काय करायचा त्याचा? दृष्टी म्हणजे काय? नेत्रद्वारा बाहेर पडलेली बुद्धिवृत्तीच घ्यायची की नाही तिथं? मग देवा, तुझ्याकडे आमची बुद्धिवृत्ती एकदा गेली की ती वृत्ती परत येत नाही, म्हणजे आमच्या चित्ताला दुसरं काही बघावंसं वाटत नाही. या अर्थानं विचार केला तर भगवंताचं सौंदर्य हे मुख्य सौंदर्य मानलं पाहिजे, कारण त्याच्याकडे गेलेलं चित्त परत येत नाही. बरोबर? यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. म्हणून कोणत्याही अर्थाने वस्तुनिष्ठतेतून घ्या अथवा व्यक्तिनिष्ठतेतून घ्या, भगवानच सुंदर आहेत असं आपल्याला मानावं लागतं. वस्तुनिष्ठतेतून भगवंताचं सौंदर्य विचारात घ्यायचं झालं तरी आपल्याला विचार करता येतो. काय आहे, एखाद्या वस्तूचं सौंदर्य आपल्याला पुन्हा पुन्हा भावत राहतं, याच्यामध्येच त्याची नित्य नूतनता लपलेली असते. आणि ती नित्य नूतनता ज्या वस्तूच्या ठिकाणी असते त्याच वस्तूला सुंदर असं म्हटलं जातं. कालिदासांनी रघुवंशामध्ये याचा विचार करताना एक वाक्य अनेक वेळेला आपण सांगून आलो. सौंदर्याचं लक्षण करताना कालिदासांनी हे सांगितलं, प्रतिक्षणम यद नवताम उपैती तदेव रूपम रमणीयतायाः. प्रतिक्षणम यद नवताम उपैती, ज्याच्यामधून प्रत्येक क्षणी नवीन अनुभूती येते त्याच रूपाला सुंदर म्हणा. वस्तुनिष्ठ सौंदर्याचं चिंतन आहे. ज्या रूपामधून प्रत्येक क्षणी त्या वस्तूला बघितल्यानंतर एकदा बघितलं जो आनंद मिळाला, दुसऱ्यांदा बघितलं अधिक मिळाला, तिसऱ्यांदा बघितलं अधिक मिळाला. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय बोलतात ते गीतेच्या संबंधामध्ये, हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे तर भगवान बोलले. म्हणजे पार्वतीचं सौंदर्य हे भगवान शंकराला नित्य नूतन वाटतं. तेही चालेल आपल्याला इथं, तेही वस्तुनिष्ठ सौंदर्यामध्ये तेही बसेल. व्यक्ती म्हणजे पती आहे म्हणून ते सुंदर म्हणतात असं नाही. पती आहे म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीला नित्य नूतन म्हटलं तर ते व्यक्तिनिष्ठ सौंदर्याकडे जाणार. पण हरू म्हणे नेणीजे, इथं हरू भगवान शंकर हा शब्द जर आपण तत्व या दृष्टीने विचारात घेतला तर तत्व म्हटलं की त्याला साक्षी मानावा लागतो. आणि साक्षीत्व एकदा त्यांच्या ठिकाणी आपण मानलं की मग कोणत्याही संबंधाच्या पलीकडे असलेला असा तो साक्षी, ज्या पार्वती मातेला सुंदर म्हणतो, नित्य नूतन म्हणतो, तिथं वस्तुनिष्ठ सौंदर्याचं चिंतन करावं लागतं असंही आहे. किंवा 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आणखीन एक शब्द वापरला, बाप वस्तु स्वभावो फावे तव तव गोडिये थावो ऐसा अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे. 15व्या अध्यायामध्ये आणखीन एक विचार आला, बाप वस्तु स्वभावो फावे तव तव गोडिये थावो. हे काय झालं? एखाद्या वस्तूचा स्वभावच असा असतो की ती वस्तू जशी जशी मिळत जाते तशी तशी ती अधिकाधिक गोड होत जाते, तसा तसा तिचा आनंद अधिकाधिक वाढत जातो. हे कशाच्या संबंधामध्ये म्हटलंय हा भाग आता बाजूला ठेवा. एवढीच ओवी त्या सगळ्या ओव्यातून बाजूला काढून मला समोर ठेवायचे. बाप वस्तू स्वभाव, वस्तूचा स्वभावच असा आहे. वस्तुनिष्ठ सौंदर्याकरता मी हे बोलतो. बाप वस्तू स्वभाव फावे तव तव गोडी येथावो, ती जशी जशी मिळत जाते तशी तशी अधिक आनंद देत जाते. एकदा बघितलं पुन्हा बघायचा कंटाळा आला तर ते सुंदर नाही. पुन्हा बघावं वाटतं. बघितलं, डोळे बंद केले, नाही पुन्हा बघितलं पाहिजे म्हणून उघडले,
उघडल्यानंतर डोळ्यात साठवून घेतले, आता याला डोळ्यात बंद करावं म्हणून डोळे बंद केले. नाही अजून बघितलं पाहिजे असं वाटलं तर त्याला सौंदर्य म्हणायचं, तर ते सुंदर. आता वस्तुनिष्ठ सौंदर्याचं हे लक्षण जर विचारात घेतलं तर या जगतामध्ये असं सौंदर्य कुठं आहे की ज्याच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा बघावंसच वाटतं? असं कोणतं सौंदर्य? आता आपण ताजमहलचं उदाहरण घेतलं, सुंदर असेलही, नाही असं म्हणायचं कारण नाही. एकदा बघितला, दोनदा बघितला, एकदा पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बघितला, एकदा चतुर्दशीच्या चांदण्यामध्ये बघितला, चांगलं वाटलं, ठीक आहे. 15 वेळेला बघितला, 20 वेळेला बघितला, नंतर 21व्या वेळेला तरी मनुष्य म्हणेल की नाही कितीदा बघायचं हो, तेच ते म्हणेलच की नाही? तसा वारकरी कितीदा वारीला आला आणि दर्शन घेऊन गेल्यावर म्हणेल कितीदा बघायचं हो, तेच कधी म्हणाल? किती वाऱ्या होऊ देत? नाही महाराज, प्रत्येक वारीला हा परमात्मा वेगळा दिसतो. प्रत्येक वेळेला, वारीचं सोडून द्या, वारी तर महिन्याला असेल, मी तर म्हणतो प्रत्येक दिवसाला हा वेगळा दिसतो. दिवसाचंही सोडून द्या, दिवसातल्या प्रत्येक तासाला हा वेगळा दिसतो, तासाचं सोडून द्या. आहे का नाही? मी बोलतो त्याच्यात तथ्य आहे, वाटत असेल तर हो म्हणा, नाहीतर काही तात्पर्य नाही. तुम्ही पहा, काकड्याच्या वेळेला दिसणारा परमात्मा हा दुपारच्या नैवेद्याला पहा बरं. काकड्याच्या वेळेला जसा दिसतो तसा दुपारच्या नैवेद्याला दिसत नाही. दुपारच्या नैवेद्याला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले तर याला भूक लागलेली आहे हे कुणालाही कळेल. नैवेद्य दाखवल्यानंतर त्याचं दर्शन घेऊन पहा, याचं पोट भरलंय हे कोणी सांगेल? तो काही कमरेवरचे हात काढून पोटावर फिरवत बसत नाही तिथं, तो काही शतपावली करत नाही तिथं, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हा आमच्या भावनेनुसार बदलत असेल तर प्रत्येकाची भावना समान नसते, पण प्रत्येकाला होणारं दर्शन मात्र समान असतं. याचा अर्थ ते सौंदर्य वस्तुनिष्ठ माना. प्रत्येकाची भावना समान नाही. कोणी कुटुंबावर रागवून देवळात गेलाय, कुणी चिडून गेलाय, कुणी आनंदानं गेलाय, कुणी कंटाळा आला म्हणून गेला, कुणी कर्तव्य म्हणून गेला, कुणी नाहीतरी पंढरपुरात आलोच आहोत वेळ आहे म्हणून गेलाय, कुणी आत्ता गर्दी कमी असते म्हणून गेलेला आहे. प्रत्येकाची भावना तिथं जाण्याची वेगळी आहे की नाही? वेगळी आहे. तुकोबाराई पंढरपूरला आले, त्यांच्या आधी काही 100 वर्ष ज्ञानोबाराई आले, त्यांच्या आधी ज्ञानोबारायांच्या आधी काय ते ज्ञानोबारायांचे आजोबाई आले, गोविंदपंतही आले, त्यांच्या आधी आले, विश्वंभर बाबाई इथं आले, नाथ महाराजही आले, सगळेच आले. पण सगळ्यांना दिसणारी पांडुरंगाची मूर्ती एक का वेगवेगळी? एक. मूर्ती एक का सगळ्यांना जाणवणारं सौंदर्य एक? सौंदर्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा याला सुंदर म्हणतात, तुकोबाराय सुद्धा यालाच सुंदर म्हणतात, नाथ महाराजही यालाच सुंदर म्हणतात, आणि रोज बघणारे नामदेवराय जनाबाई सुद्धा यालाच सुंदर म्हणतात. नामदेवरायांनी असं नाही म्हटलं, ए बाबा काय मी रोजच जातो नैवेद्य दाखवायला, काय त्याला रोज रोज बघायचंय, असं नाही म्हटलं. अतिपरिचयात अवज्ञा नामदेवरायांकडून कधी झाली नाही. लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत हे होतं जगतामध्ये, कारण अत्यंत परिचय झाला म्हणजे त्या वस्तूकडे दुर्लक्ष होतं, कारण त्या वस्तूतलं सौंदर्य जाणवत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संततगमनात अनादरो भवती, लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते, कोणताही पाठ घ्या. परंतु याच्या उलट एक अपवाद म्हणून सांगितला गेला, अतिपरिचिते अपि अनादौ संसारे अस्मिन् न जायते अवज्ञा. याचा अपवादही सांगितलाच की नाही. अतिपरिचयात अवज्ञा इति एतद्वाक्यम मृषैव तद्भाती अतिपरिचिते अपि अनादौ संसारे अस्मिन् न जायते अवज्ञा. एखाद्या वस्तूचा अतिपरिचय झाला की त्या वस्तूचा कंटाळा येतो. हा जर नियम असेल तर आतापर्यंत संसारात अनादिकालापासून आहोत, संसाराचा कधी कंटाळा आला नाही हो. संसाराचा कधी कंटाळा येत नाही. चंद्रभागेला जायचा कंटाळा, कुठं पळून जाणार आहे का? पांडुरंगा दर्शनाला 28 युग झाले, कुठं पळून जाणार आहे का? आत्ताच आम्ही जाण्यापूर्वी वीट सोडून जाऊ कधीतरी. तो काही बसत नाही, तो काही जात नाही. नाही, अनादर चालत नाही. सौंदर्यामध्ये अनादराला स्थान नाही. कसाही असेल, रोज बघितला गेलेला असेल तरी सुद्धा तिथं सौंदर्य जाणवतच राहतं. तुम्ही दुपारच्या वेळेला जा, संध्याकाळच्या वेळेला जा, रात्री शेजार तिला त्याच्यासमोर जाऊन उभं राहा,
त्याचा थकलेला चेहरा तुम्हाला जाणवलाच पाहिजे. हेच सौंदर्याचं लक्षण आहे. प्रत्येक वेळेचा परमात्मा वेगळा आहे. मी गमतीनं सांगत असतो, प्रत्येक वेळेचा चहा कसा वेगळा असतो. ताज्या दुधाचा वेगळा, शिळ्या दुधाचा वेगळा असतो की नाही. सकाळी उठून आपल्या आपण हाताने करून घेतलेला चहा वेगळा, बायकोनी करून दिला की वेगळा, याचा व्यत्यासही आहे. म्हणजे नवऱ्याने करून दिला तर व्यत्यास म्हणजे उलट, त्याचं उलटही करतायत. नवऱ्याने करून दिलेला वेगळा, मुलांनी करून दिलेला वेगळा, कंटाळा आला म्हणून घेतलेला वेगळा. सगळे कामाला गेले, पोरं शाळेत गेली, नवरा कामाला गेला, आता घरातली सगळी धावपळ थांबली, आता थोडा वेळ निवांत बसून घोटभर घेऊ, तो वेगळा. बायकांचा एक मधला चहा असतो. मधला कशाचा मधला असतो कोणाला, पण मधला चहा एक असतो, तो वेगळा. दुपारचा वेगळा, ताज्या दुधाचा वेगळा, पावडरच्या दुधाचा वेगळा, गाईच्या दुधाचा वेगळा, म्हशीच्या दुधाचा वेगळा, पाकिटातल्या दुधाचा वेगळा, वरव्याच्या दुधाचा वेगळा. अजून काय सांगू तुम्हाला, काय अजून असतीलच की प्रकार काही. आल्याचा चहा तो वेगळा, गेल्याचा तर फारच वेगळा. त्याची चव तर अलौकिकच असते म्हणतात. गेल्या आल्याचा तसा गेल्याचा, बस तो एक चहा. प्रत्येक वेळेला वेगळा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जा, प्रत्येक स्थान बदललं की तिथल्या चहाची चव बदलतेच की नाही हो. तुम्ही आमच्या मराठवाड्याकडे याल, आमच्या तेलंगणाकडे याल तर तिकडचा चहा वेगळाच आहे. खडा चम्मच चाय म्हणतात. खडा चम्मच, खडा चम्मच म्हणजे त्या चहामध्ये इतकी साखर असते की तो चहा जर असा चमच्यानी ढवळून सोडून दिला तर चमचा इकडेही पडत नाही इकडेही पडत नाही, असाच्या असा उभा राहतो. त्याला म्हणायचं खडा चम्मच चाय. तुम्ही या एकदा. आहे की नाही. प्रत्येक वेळेला ते जसं वेगवेगळं वाटत राहतं संसारामध्ये, तसं परमार्थातलं चिंतन जर आपण केलं तर मी दोन्हीची सांगड घालत नाही, चहासारखा देव आहे म्हणत नाही. म्हणण्याचा उद्देश फक्त समजावं एवढ्या करताच आहे. तशी नित्यनूतनता ही परमात्म्याच्या ठिकाणी आहेच आहे. आणि ती नित्यनूतनता प्रतिक्षणम यद नवताम उपैती तदेव रूपम. प्रत्येक क्षणी जे नव्यानं अनुभूतीला येतं त्यालाच सुंदर म्हणा. हे जर म्हणायचं असेल कालिदासाच्या नियमानुसार तर परमात्मा हा वस्तुनिष्ठ सौंदर्याने युक्त आहे असंही म्हणता येतं. व्यक्तिनिष्ठतेच्या बाबतीत विचार केला तर सगळेच संत महात्मे याला सुंदर म्हणतात. सगळे संत महात्मे सुंदर म्हणतात. आपल्याला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार करताना याचा अधिक विचार करावा लागणार. दुसरा प्रकार जर लक्षात घेतला आपण सौंदर्याचा, तर दोन पद्धतीचं सौंदर्य आपल्याला विचारात घेता येतं. काल आपण त्याचा विचार करून आलो. एक रूपात्मक आणि दुसरं गुणात्मक. गुणात्मक सौंदर्य हे टिकणारं असेल, रूपात्मक सौंदर्य हे बाधित होणारं असेल, तरी सुद्धा भगवंताचं रूपात्मक आणि गुणात्मक हे दोन्हीही सौंदर्य कधी बदलत नाही, कधीच बदलली नाही. रुक्मिणी मातेला न पाहता भगवंताला वरावं वाटलं, याच्यामध्ये भगवंताचं गुणात्मक सौंदर्य आहे. आणि गुणांना सुंदर दिसणारा तो परमात्मा जर दृष्टीनं पाहिला तर तो अधिकच सुंदर दिसेल. याची न पाहता रुक्मिणी मातेला जी कल्पना आली त्या कल्पनेचा विचार केला तर आपल्याला त्याही रूपात्मक सौंदर्याचाही विचार करता येईल. भक्तिशास्त्रामध्ये असा एक विचार आलाय की हे सगळं झालं, भगवंताचे नातू पणतू झाले, सगळं झालं, आणि एके दिवशी सहज भगवान रुक्मिणी मातेला असं म्हणाले की रुक्मिणी काय ग म्हणे, आता आपल्याला पणतू झाले, खापर पणतू झाले, सगळं झालं, पण मी थोडंसं जुनं आठवून पाहतोय. म्हणे काय आठवता देवा? भगवंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं काय म्हणून तू माझ्याशी लग्न केलं असशील? आता एवढ्या वर्षानंतर खापर पणतू झाल्यावर हे आठवावं काय देवाला? पण लीला आहे, काय करता? काय म्हणून तू माझ्याशी लग्न केलं असशील ग? काय बघितलंस माझ्यामध्ये एवढं? मी चोऱ्या केल्या, मी लोकांना अधर्मानं मारलं, मी लोकांना असं केलं, मी तसं केलं, मी राज्य नीट केलं नाही, माझं असं झालं तसं झालं. पांडवांना सुद्धा मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळंच सांगत राहिलो. मांडीच्या खाली प्रहारच करायला सांगितला, गुरूंवर आक्रमण करायला सांगितलं, अर्जुनाला हे सगळं करायला सांगितलं, जरासंधाला मी अन्याय मार्गानं मारलं. काय माझं चांगलं होतं? बालपण सगळं चोरी करण्यात गेलं, तारुण्य सगळं राजकारणामध्ये गेलं. एक नाही दोन नाही, तुला किती सवती मी आणल्या याची मोजदात नाही. कशा करता माझ्यासारख्या अशा भ्रष्टाशी तू लग्न केलं असशील?
रुक्मिणी मातेला तोपर्यंत वाटलं गंमत चालली. रुक्मिणी माते हा काहीतरी बोलता देवा तुम्ही, असं तसं बोल. भगवान पुढे म्हणाले, रुक्मिणी मी गंमत करत नाही, मी खरंच गांभीर्यानं बोलतो. काय पाहिलंस तू माझ्यामध्ये? असं काय? रंग बघावा तर माझा काळा आहे, गुण बघावेत तर चांगले नाही. बर तुझ्या भावाची इच्छा होती मला द्यायचं नाही, तुझ्या घरून विरोध होता, मी तुला पळवून आणून लग्न केलं, हे काही चांगलं घडलं असं नाही. त्याच्यात काही कुणाला तुझ्या घरच्यांना आनंद मिळाला नाही. त्याच्यामध्ये माझं आणि शिशुपालाचं द्वंद्व, युद्ध वाढायचं ते वाढलं, एकमेकांबद्दलचा द्वेषभाव अधिकच वाढत गेला. म्हणजे जे प्रकरण, जो विवाह विधी झाला त्याच्यामध्ये द्वेष वाढवायलाच तो विवाह कारणीभूत ठरला. बर तू घरी आलीस म्हणून तू एकटी राज्य करणारी आहेस असं म्हणावं तर सत्राजितांनी दिलेली मुलगी मी स्वीकारलीच आहे. मागच्या अवतारामध्ये ज्यांना ज्यांना शब्द दिला होता त्यांना त्यांना मी त्यांच्याशी विवाहबद्ध झालोच आहे. जरासंधाच्या ह्याच्या कितीतरी उदाहरण आहेत की मी अनेक विवाह केले आणि प्रत्येक विवाहामध्ये मी सांगतच आलो तुला, ही अजून एक आणली, अजून एक आणली, तरी काही नाही. काय म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस? रुक्मिणी मातेलाही मग पटात ती म्हणाली, मग देवा म्हणणं काय? आता एवढ्या खापरपण तू झाल्यावर तुम्हाला एवढ्या वर्षापूर्वीचं आठवलं, म्हणणं काय? भगवान म्हणाले, काही म्हणणं नाही. हे बघ, आता मी तरी म्हातारा झालो, पण तूही म्हातारी झालीस, पण तू अजूनही सुंदर आहेस, माझ्यापेक्षा तू सुंदर आहेस असं भगवान म्हणाले. अजूनही कुणाला दाखवलं तर तुला कोणी नाही म्हणणार नाही. कुणाला बोलले? बायकोला, रुक्मिणी मातेला बोलले. अजूनही कुणाला तुला तू चिरतरुण आहेस, तू म्हातारी होत नाहीस, तू सौभाग्य संपन्न आहेस. नाही, तू ज्याच्याशी विवाह करशील त्याला मरण येणार नाही असं तुझं सामर्थ्य आहे, सगळं चांगलं आहे. मग अजूनही बघ, विचार कर. आणि म्हणजे काय नाही, अजूनही मला सोडून दे, दुसरा कोणीतरी माझ्यापेक्षा गोरा पान, देखणा, चांगल्या गुणाचा, सद्गुण संपन्न असा कोणीतरी मिळाला तर बघ, मी माझ्या खर्चानं लावून देतो. अजूनही तू मला सोडून जाऊ शकतेस, तू मला सोडून जाऊ शकतेस. हे जे शब्द रुक्मिणी मातेच्या कानावर पडले आणि त्या शब्दाचा परिणाम असा झाला, रुक्मिणी मातेची शुद्धच हरपली, धाडकन जमिनीवर पडली. रुक्मिणी माता पडल्यावर मग यांची पळापळ, नाही मला तसं म्हणायचं नव्हतंच, पाणी आणा, कोणीतरी वारा घाला, अमुक करा, तमुक करा, हे नंतर सुरू झालं. रुक्मिणी मातेनी भगवंताला न पाहता माझं चित्त तुमच्यात गुंतलेलं आहे हे वस्तुनिष्ठ सौंदर्य त्यांच्यामध्ये दाखवून दिलं आणि त्याच्या वियोगात मी जगू शकत नाही हेही दाखवून दिलं. हे वस्तुनिष्ठ सौंदर्याचं खरं लक्षण आहे. एकदा चित्त गेल्यानंतर त्या चित्ताचं जर ते आलंबन तुटलं तर ते चित्त परत येणं न येणं हा विषय नाही, बघणारा अस्तित्वात न राहणं असं सौंदर्य जिथं आहे त्याला वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणा. ते वस्तुनिष्ठ सौंदर्य झालं. व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा रूपात्मक आणि गुणात्मक अशी सगळी सौंदर्य भगवंताजवळ नांदतात. म्हणून जर बारकाईनं विचार केला तर यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम हा एक विचार आपल्याला करता येतो. आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये पाहता येतो. भगवंताला सर्वरूप रूपसे असं का म्हटलं गेलं याचं आणखीन एक थोडंसं वेगळं चिंतन आपल्याला पाहता येतं. काय आहे? सर्व रूपानं भगवान रूपवान आहेत. सर्व रूपानं रूपवान आहेत म्हणजे काय? सर्व रूप म्हणजे या जगतामध्ये जेवढी केवढी महत्वाची रूप निर्माण झाली त्या रूपामध्ये भगवान रूपवान आहेत. याला मी फार विस्तार करत नाही, एक प्रमाण फक्त देतो. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला घेऊन अक्रूर गेले मथुरेमध्ये, मग तिथं ते चाणूर मुष्टिक वगैरे सगळं झालं, त्या कोयलपेडाला मारलं दारामध्ये, त्याचा दात उपटून हातामध्ये घेऊन ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा त्या युद्धाच्या मैदानामध्ये, त्या कुस्तीच्या मैदानामध्ये उतरले, त्यावेळेला भगवंताकडे बघणाऱ्यांना परमात्मा कसा कसा दिसला याचं वर्णन भागवतानी केलंय. मल्लानाम अशनिर नृणाम नरवरहा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. कसा कसा दिसला याचं वर्णन आलं. गोपानाम स्वजनः असताम क्षितिभुजाम शास्त्रा स्वपित्रोः शिशुः मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम
वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गत साग्रजहा. भागवताने विचार करताना असं सांगितलं, कुणाकुणाला तो परमात्मा त्या युद्ध मैदानामध्ये आल्यानंतर, त्या कुस्तीच्या मैदानामध्ये आखाड्यामध्ये उतरल्यानंतर हातामध्ये त्या हत्तीचा दात घेऊन आलेला परमात्मा कसा कसा दिसला. भागवत बोलतं, मल्लानाम अशनीर नृणाम नरवरहा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. कुणाला? त्या आखाड्यामध्ये आधीचे जे मल्ल होते त्या मल्लांना वज्रासारखे कठोर ज्याचं शरीर आहे असे भगवान दिसले. वज्र कठोर शरीराचे भगवान दिसले. दुसरं, नृणाम बाकीचे जे सामान्य माणसं तिथं बसलेली होती त्यांना परमात्मा दिसले, ते नरवर म्हणून दिसले, नरांमधले सर्वश्रेष्ठ असे म्हणून दिसले. तिथं ज्या स्त्रिया उपस्थित होत्या त्या सर्व स्त्रियांना भगवान जे जाणवले ते मूर्तिमान मदन इथं उतरलेला आहे असं त्यांना वाटलं. जे गोप होते त्यांना आपला स्वजन आला असं वाटलं. असताम क्षितिभुजाम शास्ता, जे क्रूर दुष्ट राजे होते त्या सर्व राजांना परमात्मा हे भगवान श्रीकृष्ण हा दंड देणारा मोठा शास्ता शासक आहे, आपल्याला ह्याच्याकडून दंड होऊ शकतो असं वाटलं. त्यानंतर तिथे जे बाकीचे सगळे स्वपित्र हो शिशु हो, बाकीचे सगळे जे होते, जे म्हातारपणाला आलेले मोठे मोठे स्त्रिया पुरुष होते, त्या सर्वांना बालकासारखे आपल्या मुलासारखे भगवान दिसले. कंसाला साक्षात मृत्यू आला असं वाटलं. त्याच्यानंतर अज्ञानांना हा विराट आला असं वाटलं. नंतर तिथे जे योगी बसलेले होते त्या योग्यांना हेच आपल्या साधनेचं परमतत्व आहे, हेच आपलं साध्य आहे असं वाटलं. आणि तिथे जे भक्तजन आलेले होते वृष्णीवंशातले, त्या सगळ्या भक्तजनांना आपला इष्टदेवच इथं प्रकट झाला असं वाटलं. आता इथं प्रत्येकाला जाणवणारा परमात्मा वेगळा आहे की नाही? स्त्रियांना जसा जाणवतो तसं मल्लांना जाणवत नाही. स्त्रियांना हा प्रत्यक्ष कामदेव वाटतो, पण कामदेव जसा नाजूक असतो तसं मल्लांना तो नाजूक वाटला नाही ना, वज्रकठोर शरीराचा वाटला. मल्लांना जसा वाटला तसा तो तिथं बसलेल्या दुष्ट राजांना वाटला नाही. त्यांना भीती वाटली, हा आपल्याला शासन करेल, हा आपल्याला तुरुंगात टाकेल असं वाटलं. आपल्याला तुरुंगात टाकेल असं ज्या राजांना जसं वाटलं तसं कंसाला वाटलं नाही. कंसाला वाटलं आपला मृत्यू चालत आला. हे प्रत्येकाला जे वेगवेगळं वाटलं, या वेगवेगळं वाटण्यामध्ये काय काय भाव प्रकट झालेत आपण भागवताचं चिंतन करताना आपल्याला लक्षात येईल. या श्लोकाचा थोडा विचार जर केला तर हे लक्षात येईल याच्यामध्ये काय काय भाव प्रकट झाले. मल्लानाम अशनीर नृणाम नरवरहा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, याच्यामध्ये 3 भाव प्रकट केले. आणि या भावांचा विचार करत असताना बघणाऱ्याच्या अंतःकरणातला जसा भाव असतो त्या भावाला अनुसरून बाह्य आलंबन जसं दिसतं त्या बाह्य आलंबनाचा आणि अंतःकरणातल्या स्थायी भावाचा एकमेकांशी संयोग झाला की त्या संयोगातून जो रस निर्माण होतो त्या रसाचा विचार आपल्याला करायचा आहे. ऐका, नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनींनी रसाच्या उत्पत्ती करता म्हणून 3 भावाचं एकत्रीकरण करावं असं सांगितलं. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती असं सूत्र नाट्यशास्त्रामध्ये आलं. विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. पण वस्तुतः गंमत अशी आहे की विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्यापैकी कोणतेही भाव रसरूप होत नसतात. रसरूप होणारा भाव स्थायी भाव आहे. ते साहित्याचा नाट्यशास्त्राचा विषय झाला. पण स्थायी भाव हेच रसाप्रत जातात. म्हणून अंतःकरणामध्ये जे मूलभाव असतात त्या भावाचं बाह्य आलंबनाला त्याचा संयोग झाला त्या भावाचा की तिथं काही रसाची उत्पत्ती होते, रसाची निष्पत्ती होते. इथं या श्लोकामध्ये बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला वेगवेगळा भाव जरी भागवतांनी सांगितलेला असला, कोणकोणते भाव प्रकट झाले आपण पहा. आपापल्या भावानुसार मल्लांना तो वज्रकठोर अशा शरीराचा वाटला, इथं रौद्र रस त्या भावनेतून निर्माण झाला. नरांना तो नरवर वाटतो, इथं अद्भुत रस निर्माण झाला. स्त्रियांना तो कामदेव वाटतो, इथं शृंगार रस निर्माण झाला.
गोपीजनांना तो स्वजन वाटतो. इथं हास्यरस, आपला सवंगडी, आपण ज्याच्याबरोबर खेळत होतो, आपण ज्याच्याबरोबर थट्टा विनोद करत होतो, असा आमचा स्वजन आला. इथं हास्यरस निर्माण झाला. दुष्ट राजांना दंड देणारा शासक असं ज्यांना वाटलं, तिथं वीर रस निर्माण झाला. गोपीजनांना किंवा त्या माता पित्यांना आपल्याला तो पुत्रवत वाटला, इथं वात्सल्य रस निर्माण झाला. कंसाला हा साक्षात मृत्यू वाटला, इथं भयानक रस निर्माण झाला. त्यानंतर आज्ञाजनांना हा विराट निर्माण झाला, इथं बिभत्स रस निर्माण झाला. योगी जनांना हे आपलं परमसाध्य वाटलं, इथं शांत रस निर्माण झाला. आणि वृष्णीजनांना हेच आपलं इष्टदैवत आहे असं वाटलं, इथं भक्तिरस निर्माण झाला. काय काय झालं, प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या भावानुसार इथं सगळे रस उत्पन्न झाले. एकाच श्लोकामध्ये एवढा विचार भागवतांनी सांगितला, एवढे सगळे रस त्याच्यातून निर्माण झाले. पण मला रसाकडे आपल्याला न्यायचं नाही. मला विचार आपल्या समोर असा मांडायचा आहे, यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. हे सौंदर्याचं लक्षण सांगताना रोचते, यदेव रोचते यस्मै, रोचते शब्दाचा अर्थ काय करायचा? भक्तिशास्त्राने रोचते पदाचा अर्थ करताना सांगितलं, तो रोचते आपल्याला आवडतं याचा अर्थ आपलं चित्त ते आलंबन सोडून दुसरं बघायला तयार होत नाही. ते योग्य आहे का अयोग्य आहे याची चर्चा मला आत्ताही करायची नाही. इतर मल्ल जेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे बघतात तेव्हा त्या मल्लांमध्ये तरतम भाव असेलच की नाही. अमुक एखादा मल्ल दुसऱ्या मल्लापेक्षा श्रेष्ठ, अमुक एक मल्ल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, असं करत करत सगळे चालले असतील की नाही. हा त्याच्याशी युद्ध करतो, कुस्ती खेळतो, तो त्याच्याशी खेळतो, तो हरला की जो जिंकेल तो त्याच्यावरच्याशी खेळतो, प्रधान मल्ल निबरण न्यायानुसार. जर हे बघायचं झालं तर त्या मल्लांमध्ये सुद्धा तरतम भाव असेल, श्रेष्ठ कनिष्ठ भाव असेल. पण आपली श्रेष्ठ कनिष्ठता विसरून हे सगळे मल्ल ज्या एकाकडे चित्त लावून बसतात ते सुंदर असतं. मल्लांच्या दृष्टीनं ते सौंदर्य माना. मल्लांच्या दृष्टीनं सुंदर कोण? ज्याचं शरीर वज्रकठोर आहे तो सुंदर. म्हणून त्याच्याकडे बघितल्यानंतर मल्लांना आपल्या शरीराकडे बघावं असं सुद्धा वाटलं नाही. याच्यात त्याचं वस्तुनिष्ठ सौंदर्य माना. एक, आता असं सगळं लावून घ्या. सामान्य माणसांना तो नरवर वाटतो याचा अर्थ तिथं अद्भुतता निर्माण झाली, अद्भुत रस निर्माण झाला. आता अद्भुत रसाचे स्थायी भाव काय, त्या स्थायी भावापासून निर्माण होणारे विभाव, अनुभव, संचारी भाव काय हे सांगत बसत नाही. ते कंटाळवाणं होईल आपल्याला. त्याला अनुकूल अद्भुत रसाच्या उत्पत्ती करता अनुकूल असणारे जे स्थायी भाव ते अंतःकरणामध्ये आहेत आणि सामान्य जनांना तो परमात्मा अद्भुत वाटतो, अद्भुत वाटतो. आता इथली अद्भुतता लक्षात घेतली तर हेच सामान्य जन भगवान तिथं येण्यापूर्वी तिथं चालू असलेल्या कुस्त्यांचा विचार करताना ओ हो हो काय कुस्ती झाली, काय डाव टाकला म्हणून अद्भुतता मानत होते. त्याच नरांनी परमात्म्याला बघितल्यावर आधीच्या सगळ्या अद्भुत घटनेचा विसर पडून फक्त परमात्माच अद्भुत वाटला. इथंच त्याचं सौंदर्य आहे. असं प्रत्येक अंगानं विचार करा. गोपिकांना परमात्मा कामदेव वाटतो याचा अर्थ आपल्या पतीचंही त्यांना स्मरण होत नाही, पण तो कामदेव वाटतो. इथंच त्याचं सौंदर्य माना. असं प्रत्येक बाबतीत जर आपण विचार केला तर यदेव रोचते यस्मै, रोचते या पदाचा अर्थ आपल्याला तिथं स्पष्ट होतो. या अर्थानं आपण थोडासा विचार केला तर ते लक्षात येतं. काय आहे उज्ज्वल नीलमणीमध्ये, आता हे भक्तिशास्त्राचं चिंतन आहे पण आलं म्हणून सांगतो. उज्ज्वल नीलमणीनं भगवंताच्या सौंदर्याची व्याख्या करताना असं म्हटलंय, अंग प्रत्यंगकानाम यस सन्निवेशो यथोचितम. अंग प्रत्यंग हे यथोचित असले पाहिजेत. सुश्लिष्ट संधिबंध स्यात तत् सौंदर्यम इतिर्यते. त्याला सौंदर्य असं म्हणतात. अंग प्रत्यंग जागच्या जागी असले पाहिजेत, ते सुश्लिष्ट असले पाहिजेत, ते सगळे संधिबंध असले पाहिजेत, जागच्या जागी त्याच्यावरच्या भाष्यामध्ये म्हटलंय त्याचे कोपरे कसे असले पाहिजेत, त्याचे हात कसे असले पाहिजेत, हाताचा पंजा कोपरापासून किती अंतरावर सुरू झाला पाहिजे,
बोटांची लांबी किती असली पाहिजे, हे सौंदर्याचे अंग प्रत्यंगाचे जेवढे केवढे निकष होते ते भगवान श्रीकृष्णाला यथोचित लागू पडत होते. त्याच्यामुळे जिथं दंड फुगीर पाहिजे तिथंच दंड फुगीर होता, म्हणून मल्लांचं लक्ष तिथं केंद्रीभूत झालं. जिथं कंबर कटी ही अति नाजूक पाहिजे तिथं नाजूकच होती, म्हणून स्त्रियांना तो कामदेव वाटला, तिथं मन अडकून पडलं. त्यांचं हृदय किंवा त्यांचा चेहरा किंवा त्यांचे डोळे, या डोळ्यातून तळपणारं तेज पाहून कंसाला हाच मृत्यू वाटतो. त्या डोळ्यातलं तेज जसं पाहिजे तसंच, म्हणून कंस त्यांच्या डोळ्याकडे बघून घाबरला. इथं डोळ्याच्या बाबतीत घाबरणं हे सोडून द्या, पण डोळ्याकडेच कंसाचं लक्ष लागून राहिलं. यदेव रोचते, त्यावेळेला दुसरीकडे लक्ष जात नाही. ते सोडून, ते भयानक असलं तरी दुसरं बघितलं जात नाही, ते बिभत्स असलं तरी ते दुसरीकडे लक्ष जात नाही, ते हास्य असलं तरी दुसरीकडे जात नाही, तो शृंगार असला तरी दुसरं काही बघावं वाटत नाही. याच्यातच त्याचं सौंदर्य मानलं पाहिजे. हे मानसशास्त्राच्या दृष्टीने सौंदर्याचं चिंतन आहे. आपण थोडंसं ज्ञानशास्त्राच्या अंगानं सर्व रूप रूपसे असा जर विचार करायला लागलो तर आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये पाहता येतो. काय विचार आहे? थोडं लक्षात घ्या. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करा, वेदांताच्या दृष्टीने विचार करा. काय आहे हे? या जगतामध्ये वैचित्र्य आहे. एक गोष्ट एका गोष्टीसारखी नाही, बरोबर? सगळं वैचित्र्य आहे. एक माणूस एका माणसासारखा नाही, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसारखी नाही. नाही, अगदीच बारीक सरळ बोलायचं झालं तर आपल्या हाताची बोट सुद्धा एकसारखी नाही. प्रत्येकाच्या, विचार करून पहा, विज्ञानाच्या दृष्टीनं आपल्याला आत्ता हे गंमत वाटते त्याची, पण जुन्या काळामध्ये अंगठा छाप म्हणून आज त्यांना हिणवलं जातं, पण अंगठ्याचा ठसा घेण्याची जी पद्धत आहे ती जर पद्धत बघितली तर आजही विज्ञान सांगतं की एकाच्या अंगठ्याच्या ठशासारखा जगतामध्ये दुसरा ठसा सापडत नाही. अगदी जुळ्या भावांचे चेहरे तंतोतंत सारखे असतील, पण त्यांच्या अंगठ्याचे ठसे कधीच सारखे नसतात. जुळा भाऊ हा गेला आणि तो आला तर ओळखू येणार नाही, पण ठसा ओळखू येतो. प्रत्येकाला देवाने वेगळं केलं. या जगतामध्ये हे वैचित्र्य आपल्याला मान्य करावं लागतं. आणि ज्ञान दृष्टीने जर विचार करायचा झाला तर सौंदर्य या वैचित्र्याच्या नित्यनूतनतेमध्ये राहतं. हा ज्ञानशास्त्राचाही सिद्धांत आहे. मी थोडं सौंदर्याकडे येतो, ऐका. काय असतं हे सगळं जे वैचित्र्य आहे, एक माणूस एका माणसासारखा नाही, पर्वत नदीसारखा नाही, नदी झाडासारखी नाही, झाड माशासारखं नाही, मासव कासवासारखं नाही, कासव माणसासारखा नाही. 84 लक्ष योनी इथं निर्माण केली गेली भगवंताने निर्माण केली. म्हणजे काय केलं? आता ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने या, तुम्ही मानसशास्त्र सोडा, भक्तिशास्त्र आता बाजूला ठेवा. परमात्म्याने विश्व निर्माण केलं म्हणजे काय केलं? परमात्म्याच्या विश्वनिर्मितीच्या बाबतीमध्ये 3 महत्वाचे सिद्धांत मांडले जातात. 4 सिद्धांत मांडले जातात. एक निसर्गतः जग झालं, एक जग म्हणजे परिणाम आहे, जग म्हणजे आरंभ आहे असतापासून सतापासून, आणि जग म्हणजे विवर्त आहे. बरोबर? एक मत चार्वाकाचं, दुसरं मत सांख्यांचं, तिसरं मत नैयायिकांचं, आणि चौथं मत विवर्ताचं, वेदांताचं. आता या 4ही मतांचा बारकाईनं विचार केला. ज्ञानोबारांनी सगळ्याचं चिंतन केलं नाही असं नाही, सगळ्याला आपल्याला प्रमाण सापडतात. ज्ञानोबारांनी विवर्ताचा विचार केला. आपल्याला उदाहरणं याची अनेक देता येतील, येणार नाहीत असं नाही. ओव्यांचा विचार केला तर ज्ञानोबारांनी तशा पद्धतीचं चिंतन केलं. बीजाची जाहले तरू का भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. एकाचा विस्तारू म्हटलं की नैयायिक बाद झाले, कारण अनेकांपासून जग बनतं. हा नैयायिकांचा सिद्धांत एकाचा विस्तारू इथं खंडित झाला ना. नैयायिकांचं मत द्वेणूक, त्रेणूक, चतुर्णूक वगैरे या सगळ्या परमाणूपासून ते परमाणू एकत्र एक येत त्या पदार्थांमध्ये नसलेला स्वभाव घेऊन कार्य निर्माण झालं. अशा पद्धतीचा विचार नैयायिकांनी 84 लक्ष योनीतली ही एक योनी.
असा विचार नैयायिकांनी मांडला आणि मग त्याच्यातून एक त्यामध्ये नसलेला स्वभाव घेऊन कार्य निर्माण झालं. अशा पद्धतीनं आपण परवा बोलून आलो. पान, काच, सुपारी, काय चुना वगैरे हे सगळं त्याच्यापासून लाल रंग निर्माण झाला. एकाचा विस्तारू म्हटलं की हे सगळं खंडित झालं. परिणामाचा विचार केला तर सांख्याचे खंडन ज्ञानोबारांनी केलं. चार्वाकाचं तर मला बोलायचंच नाही, ते काय खंडन करणं वगैरे तो विषयच वेगळा. परंतु सांख्यांचा विचार केला तर तिथं सुद्धा ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी एकच आहे अशाचा विचार नाही. परिणामवादामध्ये दुधापासून दही झालं. दुधापासून खरं म्हणजे या एकाच ओवीमध्ये सगळ्यांचं चालय नाही असं नाही. परिणामवादामध्ये काय आहे, कारणापासून कार्य निर्माण झालं की ते कार्य पुन्हा कारणामध्ये परिवर्तित होऊ शकत नाही. एकदा दुधाचं दही झालं, त्याच्यापासून पुन्हा दूध होईल का? दुधापासून त्या दह्यापासून लोणी झालं, पुन्हा दही होईल का? लोण्यापासून तूप झालं, पुन्हा लोणी होईल का? माघारी येणं नाहीये. पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये भगवंतांनी सांगितलंय, बीजाची जाहले तरु झालं, ते बीज त्या तरूपासूनच निर्माण होणार की नाही पुन्हा. म्हणजे कारणापासून पुन्हा कार्य निर्मिती आणि कार्यापासून पुन्हा कारण निर्मिती, असा दोन्ही विचार आपल्याला जर ज्ञानोबारांनी मांडून दिलेला असेल. भांगारची अलंकारू याच्यामध्ये झालं की नाही? गेलं. भांगारच अलंकार झाला, सोनंच अलंकार झालं, संख्यांचं खंडन झालं, विवर्तवादाचा विचार मांडला गेला. अजूनही काही प्रमाण आहेत ते सोडून द्या, मला ते सांगायचं नाही. 4 पद्धतीनं जगदुत्पत्ती सांगितली गेली, त्याच्यामध्ये विवर्तवादाचा विचार वेदांतांनी मांडला. आणि विवर्तवादाच्या नियमानुसार परमात्म्याने जग बनवलं म्हणजे काय झालं? परमात्माच जग रूपानं नटला. आपुलीचा आवडी धरुनी खेळया आपा ते व्याले रे. स्वतःपासून भगवान त्यांनी जग निर्माण केलं. म्हणून अभिन्न निमित्तोपादान कारण मानव वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सोडून द्या. मग या 84 लक्ष योनी भगवंतांनी निर्माण केल्या. तर या 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत, हे जीव कोण झालं? परमात्माच झाला ना. हे सगळं जे वैचित्र्य निर्माण झालं ते कुणापासून झालं? परमात्म्यापासूनच. परमात्माच या वैचित्र्यामध्ये प्रकटला. जगतामध्ये जे जे वैचित्र्य आहे ते सगळं परमात्माच आहे. परमात्माच त्या रूपानं प्रकटला. आता मला बोलायचं आहे असं, हे सगळं जे वैचित्र्य आहे तो परमात्माच प्रकटला असेल तर या वैचित्र्यामध्ये, ऐका, हे वैचित्र्य ज्या वैचित्र्यामध्ये परमात्मा अभिव्यक्त झाला ते सगळं वैचित्र्य म्हणजे परमात्माच असेल तर त्या वैचित्र्यातली नित्य नूतनता म्हणजे परमात्मा झाला की नाही? परमात्म्याची झाली. आणि नित्य नूतनतेमध्ये सौंदर्य असतं. म्हणजे सौंदर्य परमात्म्याच्या ठिकाणी आलं का नाही सांगा? आलं. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने एक भाग. मी सौंदर्याचा दुसरा एक सिद्धांत आपल्याला ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून सांगतो. दुसरी एक संगती लावून देतो. काय आहे? हे सगळं जे वैचित्र्य आहे की नाही, माशाकडे, पाण्यातल्या माशाकडे पाहताना माणसाला गंमत वाटते. तोच मनुष्य वाघाला बघेल लांबून तर त्याला वाघ बघण्यातही गंमत वाटते. तोच मनुष्य आपल्यापेक्षा बुटक्या माणसाला बघेल, त्याला त्याची गंमत वाटते. आपल्यापेक्षा खूप उंच माणसाला बघितलं त्याची गंमत वाटते. हे उंच, बुटका, वाघ, सिंह, माशी, मासा वगैरे चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंतची ही सगळी जी सृष्टी आहे, ही सृष्टी जर सौंदर्याने भरलेली असेल आणि परमात्माच त्या सृष्टीच्या रूपानं प्रकट झालेला असेल तर चिदानंदाची पुन्हा पुन्हा होणारी अभिव्यक्ती हीच नित्य नूतनता असते. आणि ही नित्य नूतनता म्हणजेच सौंदर्य असेल तर चिदानंदाची पुन्हा पुन्हा होणारी अभिव्यक्ती हेच सौंदर्य मानलं पाहिजे. तेच सौंदर्य मानलं पाहिजे. म्हणून जगतामध्ये प्रत्येक वस्तू सौंदर्य संपन्न आहे. बघण्याची दृष्टी पाहिजे, एवढंच आहे. हे सोडा, अजून एक सांगतो. मुख्य उपपत्ती तीच आहे, पण दुसरा एक विचार सांगतो. काय आहे? एखादा पदार्थ आपण पाहतो. ऐका, मी ढोबळ बोलतो आता. एखादा पदार्थ आपण पाहतो. वेदांताच्या दृष्टीनं तो पदार्थ म्हणजे भगवंताच्या सत्स्वरूपाची अभिव्यक्ती असते. सत काय आहे? परमात्मा सच्चित आनंद घन आहे. वस्तूचं दर्शन जेव्हा आपल्याला होतं तेव्हा ती परमात्म्याच्या सत्स्वरूपाची अभिव्यक्ती असते. ती वस्तू पाहिल्यानंतर आपल्याला ती वस्तू कळते, ज्ञान होतं.
काय आहे? हा आंबा आहे. काय आहे? हे अमुक अमुक आहे. काय आहे बाबा? हे अमुक अमुक आहे. वही आहे, हे पेन आहे, हे असं आहे, हे कपडे आहेत, ही साडी आहे, हे धोतर आहे, ही टोपी आहे, हे पोळपाट आहे, हे लाटणं आहे, ही कणिक आहे, वगैरे वगैरे, तांदूळ आहेत. कळलं? वस्तू कळाली. त्या वस्तूची जी जाणीव आम्हाला होते ती जाणीव परमात्म्याच्या सत्स्वरूपाची अभिव्यक्ती असते. मग आता तो पदार्थ कळतो म्हणजे काय होतं आपल्याला? हे धोतर आहे हे कळलं म्हणजे त्याचं सामर्थ्यही कळतं की नाही? वस्तू धोतर कशा करता असतं? लज्जा रक्षणा करता. म्हणजे माणसाचं लज्जा रक्षण व्हावं याच्याकरता कपडा आहे, हे कपड्याचं सामर्थ्य झालं. तांदूळ बघितल्यानंतर ते तांदूळ शिजवले की आपली भूक भागते. माणसाची भूक भागवणं हे सामर्थ्य त्या तांदूळामध्ये आहे, हेही आम्हाला कळतं. आंबा बघितला की हा गोड असतो, त्याचं माधुर्य हेच त्याचं सामर्थ्य आहे, आंब्याकडे बघितल्यावर कळतं. वस्तू दिसली हे परमात्म्याच्या सत्स्वरूपाची अभिव्यक्ती असते. त्या वस्तूचं सामर्थ्य कळणं म्हणजे परमात्म्याच्या चिद्रूपाची अभिव्यक्ती असते. आणि ते सामर्थ्य कळल्यानंतर त्या वस्तूबद्दल प्रियत्व निर्माण होणं हेच त्या वस्तूचं सौंदर्य असतं. हे सौंदर्य, ते प्रियत्व परमात्म्याच्या आनंद स्वरूपतेची अभिव्यक्ती असते. ऐका, सच्चिद आनंद परमात्मा आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसराही विचार आपण करा. याच्याच अनुषंगाने जर पुढे बोलायचं झालं तर अस्ति भाती प्रियम रूपम नामच्येत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम. शास्त्र असं बोलतं, कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप हे 5 अंश असतात. बरोबर? त्या पदार्थाला अस्ति आहे असं कळतं, ती आहे असं जाणवतं, त्याच्याबद्दल प्रियत्व निर्माण होतं, त्याला काही नाम आहे हे कळतं आणि त्याला काही रूप असतं. याच्यामध्ये वेदांत बोलतो की अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत. कारण कोणताही पदार्थ बनत असताना तो ब्रह्म आणि माया यांच्या शिवाय तिसऱ्या पदार्थापासून किंवा या दोघांना सोडून एका पदार्थापासून बनत नाही. नुसत्या ब्रह्मापासून काही बनत नाही आणि नुसत्या मायेपासून काही बनत नाही. नुसत्या ब्रह्मापासून वस्तू निर्माण होत नाही कारण ब्रह्म व्यापक आहे, आणि नुसत्या मायेपासून काही वस्तू बनत नाही कारण माया सत्ताशून्य आहे. सत्ताशून्य असणाऱ्या मायेपासून वस्तू निर्मिती होणार नाही. व्यापक परब्रह्मापासून वस्तू निर्मिती होणार नाही कारण निर्मिती करता जी हालचाल करावी लागते त्या हालचालीला परिच्छिन्नता आणि सामर्थ्य संपन्नता या 2 गोष्टींची आवश्यकता असते. जोपर्यंत सामर्थ्य नाही तोपर्यंत, अरे कुंभारामध्ये सामर्थ्य नसेल तर कुंभार मडकं बनवेल कसं? सामर्थ्य लागतं, सत्ता लागते काहीतरी. आणि कुंभाराला जर करायचंच नसेल, हालचालच केली नाही तरी मडकं बनू शकत नाही. काहीतरी हालचाल व्हावी लागते, हालचाल परिच्छिन्नतेत होते. म्हणून या जगतामध्ये किती क्षुल्लक अथवा कितीही महत् पदार्थ बनवायचा असेल तर त्याला ब्रह्म आणि माया लागतात. ज्ञानोबरांनी अनुभवामृताच्या पहिल्या प्रकरणामध्ये त्याचं चिंतन करताना आपल्याला असं सांगितलं, जिही एक एका वीण न किजे तृणाचेही निर्माण. परब्रह्म आणि माया, शिव आणि शक्ती एक एका वीण तृणाचेही निर्माण करू शकत नाहीत. गवताचं पातं सुद्धा ब्रह्म एकटा आणि माया एकटी निर्माण करू शकत नाहीत. त्या दोघांना एकत्र यावं लागतं. मग एकत्र आले, मुलगा व्हायचा असेल, आई बाप एकत्र यावे लागतात तर संतती निर्माण होईल. आणि जी संतती निर्माण होते त्या संततीमध्ये या दोघांचेही गुण येतात. दोघांचेही गुण येतात. आईचेही काही गुण येतील आणि बापाचेही काही गुण येतील. मग एखादा गुण बघितला की माणसं म्हणतात आईवर गेला, आणि त्याचा काळा रंग बघितला की माणसं म्हणतात बापावर का? आई काळू नसते काय? बापावर का? म्हणजे उलटही असू शकतं. एखादा मुलगा फार बडबड करायला लागला की माणसं म्हणतात निव्वळ आईवर गेला. आता गोड वाटतं, असू द्या. म्हणजे काही असेल, इकडचं तिकडचं काही असेल, पण दोघांची गोडी येतात. एखादा मुलगा शांत बसलेला असेल, कुणाच्या अध्यात्मध्यात नसेल, माणसं म्हणतात अगदी गुण्या गोविंदाने शाळेत जातो येतो अभ्यास करतो, अगदी बापावर गेला. दोघां समानतेचे दिवस आहेत. मला कुणाची एकाची बाजू घेऊन बोलता येत नाही. उगे ते मोर्चे बिरचे घरावर नको.
मुद्दा सरळ आहे, साधा आहे. आईचे काही आणि बापाचे काही असे गुण येतात, चांगले वाईट दोन्ही. अर्थात दोन्ही गुण येतात, दोन्ही गुण त्याच्यामध्ये येतात. त्या गुणांवरून आईचे गुण आले, बापाचे गुण आले, ओळखू येतं. पण हे दोन्ही गुण असतात. तसं कोणतीही वस्तू ब्रह्म आणि माया यांच्यापासून निर्माण होत असेल तर ब्रह्माचेही काही अंश त्याच्यामध्ये येणार आणि मायेचेही काही अंश येणार. ब्रह्माचे 3 अंश येतात, अस्ति, भाती, प्रिय, आणि मायेचे 2 अंश येतात, नाम आणि रूप. नाम आणि रूप मायेचे अंश का? कारण नामही टिकत नाही, रूपही टिकत नाही, म्हणून मायेचे अंश. अस्तिभाती प्रियत्व हे ब्रह्माचे अंश का? कारण हे टिकणारं आहे, म्हणून हे नित्य आहे, शाश्वत आहे म्हणून. दोन्ही अर्थानं माया आई आहे, ब्रह्म बाप आहे. कसे अर्थाने संगती लावा. ब्रह्माचे जास्त गुण आले, मायेचे कमी आले, अशी चर्चा करायचं काही कारण नाही. आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम झालं. आता अस्ति भाती प्रिय, नामरूप सोडून द्या, मला त्याची चर्चा करायची नाही. अस्ति भाती प्रिय, अस्ति त्या पदार्थाच्या अस्तित्वाची जाणीव होणं, अस्तित्व कळणं चिद्रूपानं, सतरूपानं, त्या पदार्थाचं सामर्थ्य, भातित्व, त्या पदार्थाची सत्ता कळणं चिद्रूपाचा परिणाम, आणि त्या पदार्थाचं प्रियत्व निर्माण होणं आनंद रूपाचा परिणाम. आनंद रूपत्व सच्चित आनंद घन परमात्मा अस्तिभाती प्रियत्वामध्ये आपले या 3 गोष्टींनी त्या 3 गोष्टी युक्त बनवतो. सत्स्वरूपानं तो अस्तित्व सिद्ध करतो, चित स्वरूपानं भातित्व सिद्ध करतो, आणि आनंद स्वरूपानं प्रियत्व सिद्ध करत असतो. मग ते प्रियत्व एकदा आपल्याला जाणवलं की त्या प्रियत्वाच्या ठिकाणीच सौंदर्याची अभिव्यक्ती होते. म्हणून आवड जिथं असते तिथं सौंदर्य जाणवतं. मी आपल्याला त्याचं प्रमाण देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा अभंग आहे, आपण रोज म्हणतो, पण या अर्थानं कधी बघत नाही, म्हणून मी फक्त थोडा खुलासा करतो. सगळ्यांच्या माहितीचा अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा, कासे पितांबर. पुढचं मला येत नाही. काय हो पुढचं? आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. आवड, प्रियत्व, हे प्रियत्व, वस्तू प्रिय वाटते म्हणून सुंदर वाटते, आणि वस्तू सुंदर आहे म्हणून तिच्या ठिकाणी प्रियत्व निर्माण होतं. या दोन्ही गोष्टी सौंदर्याच्या बाबतीत विचारात घेण्यासारख्या आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? आवडे निरंतर हेची ध्यान. कोणते? तुळशीहार गळा, कासे पितांबर, हे आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख. पुन्हा आवडीने. आवडीचा विचार तुकाराम महाराजांनी विचारात घेऊनच त्याला सुंदर म्हटलं. कारण जिथं प्रियत्वाची भावना निर्माण होते तिथंच सौंदर्याची जाणीव जर होत असेल तर तुकाराम महाराजांना हे आवडीनं बघावं वाटतं, म्हणून त्यांना सुंदर ते ध्यान वाटतं. आवड आणि सौंदर्य. कारण ती आवड कुठून निर्माण झाली? प्रियत्वातून. प्रियत्व कुठून आलं? भगवंताच्या आनंद रूपतेतून. आणि सच्चित आनंद घन परमात्मा आपल्या प्रियत्वाची आपल्या आनंद रूपतेची अभिव्यक्ती जर वस्तूच्या प्रियत्वामध्ये करत असेल तर ती वस्तू आवडणं म्हणजेच ती वस्तू सुंदर वाटणं आहे. ही सौंदर्याची मीमांसा आपल्याला ज्ञानशास्त्राच्या अंगानं करता येऊ शकते. हे ज्ञानशास्त्र आहे. अस्तिभाती प्रियत्वाचा विचार करा किंवा सच्चित आनंद घनतेचा विचार करा. या दोन्हीचा समन्वय करत असताना प्रियत्व आणि आनंद घनत्व या दोन्हीचा संबंध जर येत असेल तर जिथं परमात्म्याची आनंद स्वरूपता या प्रियत्वामधून अभिव्यक्त होते आणि जिथं ती प्रियता निर्माण होते तेच सुंदर वाटत असतं. म्हणून ज्ञानोबाराय परमात्म्याला म्हणतात हा सर्व रूप रूपसे आहे. का? आता ह्याची तार्किक संगती लावत असताना हा विचार करावा लागतो. कारण परमात्मा सर्वांना आवडतो. म्हणून सर्वांना आवडतो. कुणाला आवडत नाही सांगा? सर्वांना कसा आवडतो? अरे लोकांनी तर त्याचा द्वेष केला, करू देत, तरी तोच आवडतो. का केला? याचं कारण अज्ञानानं केला असेल, काही असेल, पण आवड त्याची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून चाललो आहोत म्हणून त्याचं चिंतन करा. गंमत कशी आहे पहा. आपल्याला या जगतामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? चला, हा माझा सार्वत्रिक प्रश्न आहे. आता कृपा करून बायको वगैरे म्हणू नका. आपण आता ज्ञानक्षेत्राचा विचार करतो की नाही त्याच अर्थानं विचार करा.
आपल्याला या जगतामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? देव वगैरे पण मला सांगू नका. बादशाहनं बिरबलाला विचारलं, माणसाला सगळ्यात जास्त काय आवडतं? बिरबलाने सांगितलं, आपला प्राण आवडतो. याच्यापेक्षा कुणाला काय आवडेल सांगाव? कुणाला काय आवडतं? अरे लोक म्हणतात प्राण देऊनही, आता उदाहरणार्थ आत्ता परवा झालेला हल्ला, उरीमध्ये झालेला हल्ला, त्याच्यामध्ये सैनिकांनी प्राण दिले. देशाकरता सैनिकांनी प्राण दिले म्हणजे प्राणापेक्षा त्या सैनिकांना देश महत्वाचा, प्रिय वाटला की नाही? वाटला. मग प्राण कसे प्रिय म्हणता? असा जर विचार करायचा असेल तर त्याची संगती एवढीच लागते की प्राणापेक्षा प्रिय वाटलं याचा अर्थ देश हाच प्राण वाटला म्हणून आपला प्राण गौण वाटला. संगती हीच आहे. देश हेच आपलं आत्मतत्व वाटतं त्यांना, म्हणून तर त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं. नाहीतर काय कारण आहे? माझा देश, माझी मातृभूमी ही मला माझी आत्मस्वरूपाप्रमाणे प्रिय वाटते. ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन तेच आहे, पंचदशीनं केलेलं चिंतन तेच आहे, याज्ञवल्क्यांनी केलेलं चिंतन तेच आहे बृहदारण्यकामध्ये. जगतामध्ये सगळ्यात प्रिय काय? अरे मला माझ्या आत्मतत्वाशिवाय दुसरं काहीच प्रिय नसतं. नवारे पत्यु कामाय पती प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. आहे की नाही? ही सगळी संगती आपण पाहून घ्या बृहदारण्यकामध्ये काय बोलले याज्ञवल्क्य ते. आहे की नाही? नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. असं कितीतरी सगळं मला ह्याच्याकरता म्हणून आवडत नाही. पंचदशीनं काय केलं? पंचदशी सुद्धा म्हणते काही नाही, आत्म्यासारखं प्रिय काही नाही. एक आत्मा. ज्ञानोबारांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तया खेवी आटे दिंडिमा सांसारिक हे. प्रियाची परमसीमा हीच आत्मा असते. आपल्या प्रियत्वाची परमसीमा, त्याच्या पलीकडे दुसरं काही प्रिय न वाटणं, हा आपला आत्मा आहे. आणि तो आत्मा कोण आहे? तो आत्मा कोण आहे? तो आत्मा जर प्रिय वाटत असेल जगतामध्ये सगळ्यांना, तर तो आत्मा म्हणजेच जर परमात्मा असेल, तर जगतामध्ये सगळ्यांना प्रियत्व कुठं निर्माण होतं? परमात्म्याच्याच ठिकाणी निर्माण होतं. आणि परमात्म्याच्या ठिकाणी प्रियत्व का निर्माण होतं? त्याच्या आनंद रूपतेमुळे निर्माण होतं. आणि त्या परमात्म्याबद्दल जर प्रियत्व निर्माण होत असेल तर त्या आवडीनं तिथंच सौंदर्य जाणवतं. म्हणून सर्व रूप रूपसे असं भगवंताला ज्ञानोबाराय बोलतात. भक्तिशास्त्राच्या अंगाने अजूनही या सौंदर्याचा थोडासा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरी.